यहाँ कोटला परिस्थिति में इतनी गंदगी है कि हाथ से बेहाथ। इतना नाली का पानी भी नहीं ऊपर रहता। ये चार चार मेंबर आके ये कर रहे क्या? ये इधर आ रहे हैं, कोणी ध्यान देत नाही। इथं मेंबर निवडून आले तरी इथं डोकून बघत नाही। मग इलेक्शन पुरते येतात हात पाया पडायला। आमची 4 मेंबर आहे पण त्यांनी काय केलं नाही। फक्त आमची हे सांगायची गोष्ट आहे का यांच्यावर लक्ष ठेवा आणि इथलचं काम करा। अहिल्यानगर कोटला कासगल्ली ड्रेनेजचे पाणी साचल्याने नागरिक त्रस्त। अहिल्यानगर शहरातील कोटला कासगल्ली परिसरात पावसासह ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंध, डासांची वाढ आणि साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। ही समस्या अनेक दिवसांपासून कायम असून वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। स्थानिक नागरिक मुन्नाभाई शेख, कलिमा शेख आणि शांताबाई राजू शिरसाट यांनी तातडीने साचलेले पाणी काढून कायमस्वरूपी जलनिसारण व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। नागरिकांनी प्रशासन नेमके जागे कधी होणार असा सवाल उपस्थित केला आहे। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। कलीमा सादिक शेख बोल रही मैं। यहाँ कोटला परिस्थिति में इतनी गंदगी है कि हाथ से बेहाथ। इतना नाली का पानी भी नहीं ऊपर रहता। ये चार चार मेंबर आके ये कर रहे क्या? ये इधर आ रहे नहीं, देख रहे नहीं, कुछ नहीं। यहाँ तो छोटे बच्चे बीमार गिर रहे हो रहे, दवाखाने में लेके जा रहे उनको। कोई आ रहा नहीं और कोई जा रहा नहीं। महापालिका वाले भी ध्यान नहीं देते कोटले के अंदर। उनको बोले भी ना तो क्या बोलते, हम क्या करेंगे। शांता शिरसट, कोटला झोपड़पट्टी। इथं कोणी ध्यान देत नाही। इथं मेंबर निवडून आले तरी इथं डोकून बघत नाही। मग इलेक्शन पुरते येतात हात पाया पडायला। इथं बारीक बारीक लहान लहान लेकर बाळात नाही येत। इथं देवधर्म आहे, इथं सगळं नालीचं पाणी येतंय, कोणी ध्यान देत नाही। नगरपालिकाने इथं कधी लक्ष नाही घातलं तर आम्ही तिथं येऊन बसू। हा, मी शेख जावेद। हे बघा इथलचे जे हाल आहे हे सगळं लय बेकार झालेलं आहे। हे सगळे चेंबर विंबर इथलचे पॅक झालेले, पण इथं यायला कोणी बघून तयार नाहीये। ही परिस्थितीमध्ये लहान लहान लेकर बाळे जे आहे त्यांचे लय हाल झालेले आहेत आणि फार लोक, फार बाया, लहान लहान सगळे मुलं सगळे परेशान आहे, पण इथं कोणी लक्ष द्यायला तयार नाही। फक्त आमची 4 मेंबर आहे पण त्यांनी काय केलं नाही। फक्त आमची हे सांगायची गोष्ट आहे का यांच्यावर लक्ष ठेवा आणि इथलचं काम करा। एवढं इथलचे लक्ष ठेवा असं माझं म्हणणं आहे।